नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे तिन्ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। त्यापैकी एक असणार आहे कारागृह विभागाबाबतची, दुसरी असणार आहे राज्य उत्पादन शुल्क, त्यामध्ये जवान, जवानी चालक आणि चपराशीची भरती निघालेली होती त्याबाबतची, आणि तिसरी अपडेट असणार आहे आदिवासी विभाग भरती नाशिक याबाबतची। तर मित्रांनो, तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। बरेचसे विद्यार्थी कमेंट करत होते की राज्य उत्पादन शुल्क याचा अंतिम निकाल केव्हा लागणार आहे। तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की याचा दिनांक आता जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा हा तुमचा निकाल केव्हा लागेल। तर बघा मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, तर यामध्ये लघु लेखक, निम्न श्रेणी टंक लेखक, जवान तसेच जवानी वाहन चालक गट क आणि गट ड मध्ये चपराशीची भरती निघालेली होती। तर या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा, चपराशी व जवान या पदांची परीक्षा अनुक्रमे 1 व 4 दिवसात 20 सत्रात घेण्यात आलेली आहे। सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते, त्यामुळे काठिण्य पातळीमध्ये समानता राहावी म्हणून नॉर्मलायझेशन तुमचे या ठिकाणी केल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, चपराशी आणि जवान या पदासाठी नॉर्मलायझेशन होणार आहे। लघु लेखक, निम्न श्रेणी लघु टंक लेखक, जवान, जवानी वाहन चालक आणि चपराशी संवर्गातील लेखी परिषद निवड झालेल्या उमेदवाराची यादी, लक्षात ठेवायचं अंतिम निवड यादी जी आहे मित्रांनो हे लागणार आहे 14 जूनला। या ठिकाणी तारीख जाहीर केलेली आहे 14 जून। तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर अंतिम निवड यादी या ठिकाणी लागणार आहे। दिनांक लक्षात ठेवायचा 14 जून 12:30 नंतर तुम्ही आपला निकाल या ठिकाणी चेक करू शकता। जवान व जवानी वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवाराची पुढील मैदानी चाचणी जून 2024 अखेर अथवा जुलै 2024 मध्ये घेण्यात येईल। आता मित्रांनो, जे विद्यार्थी पात्र होईल जवान आणि जवानी वाहन चालक या पदासाठी त्यांची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे। जूनच्या शेवटी होऊ शकते किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकते। तसेच लेखी परीक्षेत निवड झालेल्या लघु लेखक, निम्न श्रेणी लघु टंक लेखक संवर्गातील उमेदवाराची लघु लेखक कौशल्य व्यवसाय चाचणी घेतली जाईल। त्यावर ठिकाण, तारीख, वेळ यथावकाश या विभागाच्या संकेतस्थळावर तसेच पात्र उमेदवाराच्या ईमेलवर अथवा मोबाईलवर संदेश पाठवून कळवण्यात येईल। तर मित्रांनो, या पदाची कौशल्य चाचणी होणार आहे, याचा दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे। तर तुमच्या मोबाईलवर त्याबाबतचे मेसेज पाठवला जाणार आहे किंवा साईडवर पण दिनांक या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं की तुमचा निकाल जो आहे तो आता 14 जूनला लागणार आहे। 12:30 नंतर तुम्ही हा आपला निकाल चेक करू शकता। ही साईट दिलेली आहे, या साईटवर तुम्हाला निकाल पाहायला मिळणार आहे। तर याबाबतची अपडेट पण आपल्या YouTube चॅनलवर येऊन जाईल। दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे आदिवासी विकास भरतीबाबतची। तर आदिवासी विभागात जाहिरात 23 नोव्हेंबरला आलेली होती आणि यामध्ये एकूण 602 जागा होत्या। तर मित्रांनो, ही भरती आता स्थगित करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं, ही भरती आता स्थगित करण्यात आलेली आहे, कारण आता सुधारित जाहिरात या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी म्हटलेलं बघा, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे। म्हणजे मित्रांनो, SC-BC आरक्षण लागू झाल्यामुळे ही जाहिरात आता पुन्हा काढण्यात येणार आहे। तर तिसरी आणि महत्त्वाची अपडेट जी आहे ते कारागृह निकालाबाबतची। तर बघा मित्रांनो, कारागृह विभागातील लिपिक पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना नॉर्मलायझेशन बाबत सूचना। लिपिक या पदासाठी तुमचं नॉर्मलायझेशन केल्या जाणार आहे। लक्षात ठेवा, लिपिक पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवाराची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अनेक सत्रामध्ये पार पडल्याने भिन्न प्रश्नपत्रिकाचे काठिण्य पातळीचे समीकरण करण्यासाठी मेन स्टँडर्ड डिव्हायडेशन मेथड या सूत्र पद्धतीचा अवलंब करण्यात येईल। तर विद्यार्थ्यांनी कारागृह विभागामध्ये लिपिक या पदासाठी एक्झाम दिलेली आहे, त्याची नॉर्मलायझेशन या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो, याचा जो निकाल आहे या महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे। लिपिक या पदाचा फक्त नॉर्मलायझेशन करून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे। तर मित्रांनो, या तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आहे की आदिवासी विभागाची जी भरती आहे सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। म्हणजे अगोदर नवीन जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल, नवीन जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर SC-BC विद्यार्थ्याचे या ठिकाणी अर्ज भरला जाणार आहे आणि त्यानंतर तुमची एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। म्हणजे याला 1.5 ते 2 महिने आणखी लागू शकतो। आणि राज्य उत्पादन शुल्क याची अंतिम निवड यादी आहे 14 जून 12:30 नंतर लागणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण जर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।